झाला. तर आता हळद सुरू आहे आणि दाताला पण छान छान सजवलं आहे. आणि कुलदेवतेची सुद्धा पूजा सुरू आहे देवाची. तर बघा आपण पावसाचं पण मोसम आहे, इकडे ऊन पण तापतं आणि पाऊस पण सुरू आहे. आणि जे पाहुणे मंडळी आहे ते थोडक्यातच आले आहे. पावसाचा सीझन दिसून राहिला आणि लगेच ऊन पण तापत आहे. आणि नवरदेवाला लगेच काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे त्याचा हळद आणि नारून हा एकत्रच करत आहे नानोरा. आम्ही सर्व पिवळ्या साड्या घातल्या आहे, पण आता पावसाचा मोसम असल्यामुळे आम्हाला काही एन्जॉय करायला भेटून नाही राहिला. डान्स नाही, काही नाही, काही नाही. म्हणून आता नानोरा करून पटकन नवरदेवाला काढायचं आहे. तर बघा नानवरा आणि हळद एकत्रच झाली आहे, कारण की पावसाचा मोसम भयंकर दिसून राहिला आणि लगेचच गरमी पण तापत आहे. आणि त्यातल्या त्यात नवरदेवाला तयारी करून लवकर लवकर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवरदेवाला तयारी पण केली आणि काढत पण आहे आता. नवरीच्या कार्यालयामध्ये नेत पण आहे. तर बघा पाऊस असल्या कारणाने कोणी एन्जॉय करू शकत नाही, कोणी काही करू शकत नाही. सगळं असं मुकाट्याने जाणं सुरू आहे त्याच्यामुळे. तर आता नवरदेवाला ते मंडपातून बाहेर काढत आहे. आणि आता चला नवरदेव पोहोचला की मग आम्हाला पण गाड्यामध्ये बसायचं आहे. तर आता आम्ही पण गाड्यामध्ये बसून जातो. आणि झाला आता नवरदेव निघणार. आणि कार्यालयात पण पोचलो आम्ही. कार्यालयात पण काही इंटरेस्ट नाही वाटत आहे, कारण ऊन सुरू आहे आणि पाऊस येतो तो एवढा जोरात येऊन राहिला की भयंकर. आणि ऊन पण तापत आहे. तर आम्ही पोहोचलेलं आहे. आता नवरदेवाची प्रोसिजर सुरू आहे. ते साखरपुडा आहे ते वगैरे. आणि लोक वगैरे काही जास्त आहे नाही, कारण पावसामुळे. आणि नवरदेव आता स्टेजवर आले आहे. आणि नवरीन पण ते येऊन राहिली आहे, ती पण आपली सजावट करून ती पण येऊन राहिली आहे. आणि गरमी पण खूप होऊन राहिली आहे. तर आता नवरदेव आता चौरंगपाटावर बसले आहे, त्यांचं अक्षमन सुरू आहे. आणि लगेच आता नवरीन पण आली आहे. आणि आता मंगलाष्टकाची तयारी सुरू आहे, म्हणून आता लवकर लवकर सर्व घाई करत आहे, कारण वातावरणच खूप बिघडलेलं आहे. तर बघा आता नवरदेवाचे फोटो काढणं सुरू आहे. फोटो पण काढणं म्हणजे फोटोही काढणं, मंगलाष्टक हे सर्व एकत्र सुरू आहे की घाई होऊन राहिली आहे. तर बघा आता मंगलाष्टकची तयारी सुरू झाली आहे. दोघांनाही उभं ठेवलं आहे आणि फोटो काढणं सुरू आहे. तर अशा प्रकारे लग्न तर काही डान्स करायला नाही भेटून राहिलं, काहीच नाही. मस्त फवारे टाकले त्यांच्या ह्याच्यावर बघा. आता कुंकू भरत आहे ह्याच्यामध्ये नवरींच्या भांगामध्ये. आणि जेवणाला लोक घाई करत आहे, म्हणून अर्ध्या लग्नातूनच लोक जेवायला गेले आहे लग्न टाकून. म्हणून गर्दी नाही, इथे बसले तिथे खाली जेवण करायला. आणि इकडे लग्न पण लावणं सुरू आहे, दोन्ही काम सुरू आहे. माझा ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.